थोडंसं खाण्यापिण्यावर लक्ष, थोडंसं तुमचं पाणी किती पिता त्यावर लक्ष द्यायचं आहे, लाईफस्टाईल छान ठेवायची आहे तुम्हाला, त्यामुळे स्टोन आपोआप कंट्रोलमध्ये येईल. बरं, आता स्टोन बनलाय, ती होऊ नये वगैरे म्हणून आपण करतोय, किंवा जर झालाय तर ते पुढे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले. आता झालाय तर त्याला काय करणार? पहिली गोष्ट तर झालाय हे कधी कळणार तुम्हाला? एक तर खूप पोटात दुखायला लागतं तेव्हा तुम्हाला कळतं, त्यावेळेला सोनोग्राफी वगैरे केला, एक्सरे केला की कळतं. मग पुढचे उपचार आहेतच. जर स्टोन अडकला असेल, ब्लिडिंग सुरू होत असेल, हिमॅच्युरिया चालू झाला असेल, किंवा मागे सांगितलं त्याप्रमाणे युरिन खालच्या पाईपमध्ये म्हणजे युरेथ्रामध्ये अडकून बसला असेल आणि दोन्ही साईडची युरिन अडकून बसली असेल, युरिन बाहेर येत नसेल, तर अशा वेळेला आपल्याला इमर्जन्सीमध्ये कॅथेटर वगैरे टाकून किंवा ऑपरेट करून तो स्टोन काढणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपण खडा फुटण्यासाठी मी औषध घेईन, 8 दिवस बघतो, 15 दिवस बघतो, अशी वेळ आपल्याकडे नसते. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये काही वेळा ऑपरेशन करावंच लागतं, पण दरवेळेलाच नाही. तुम्ही वेळेत कधी बघितलं ना की बाबा स्टोन आहे आपल्याला आणि त्याचं औषध टायमात चालू केलं, आयुर्वेदिक औषधं आहेत, होमिओपॅथिक औषधं आहेत, बरीच औषधं आजकाल मार्केटमध्ये सुद्धा आहेत, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. तुम्हाला स्टोन कुठल्या प्रकारचा आहे, तुम्हाला स्टोन किती दिवसांनी होतोय, औषध किती वेळा घेतलं पाहिजे, तुम्हाला अदर काही त्याच्यासोबत आजार नाही आहेत ना, कॅल्शियम किती तुम्हाला घेणं गरजेचं आहे, जर तुम्ही एजेड असाल किंवा तुम्हाला कॅल्शियम शरीराला गरजेचं असेल, व्हिटॅमिन डी गरजेचं असेल, तर किती प्रमाणात घेणं गरजेचं आहे, हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.